कुठे चालला तुम्ही? गणपती बघायला. कुठे? पुण्याला. गणपती बाप्पा मागच्या वेळेस खूप छोटा होता, आता मस्त गणपती वगैरे चांगला. हो ना, मागच्या वेळेस किती छोटा होता. छोटा होता ना. हो. बाय. छोटू होता, आता मोठा झाला. आपण पुण्यातले गणपती कसे आहेत. बाय. वातावरण तर आहे दिसत पावसाचं, काय नाही पाऊस येते का हा सांगू शकत नाही. नाही आला पाहिजे आज पाऊस. तुळजापूरचं मंदिर केलंय. चला गांधीजींचा लुक करून पहा. मुलगा कसा थांबलेला आहे. अरे थांब ना तिथे, उभा राहा ना शेजारी. अरे उभा राहा शेजारी. अरे शेजारी जा की. पहा गांधीजी कसे उभे केले. देवीचं डेकोरेशन छान होत आहे ना. भारी होतं ते डेकोरेशन. आवडलं का तुला? कशाला धक्के मारताय? तुम्हीच आहे. धक्का लावताय. गुरुजी काली मानाचा तिसरा गणपती. काशीचं डेकोरेशन केलेलं आहे खूप छान. काशी विश्वनाथ खूप छान डेकोरेशन. गुरुजी काली. गणपती डेकोरेशन बघा किती छान केलेलं आहे. वृंदावन केलेलं आहे. राधे राधे. छान वृंदावन डेकोरेशन. छान वृंदावनचं डेकोरेशन केलं. सगळ्यांना खूप आवडलं आणि मनतृप्त झालं बघून. वृंदावन बनवले राधाकृष्ण. खूप छान. मंडई महात्मा फुले मंडई. तिथला गणपती बघायला आम्ही चाललेलो आहे. खूप गर्दी आहे. शॉर्टकटने चाललंय. आता सगळे दुकानं बंद झालेत मुंबईमध्ये.
मी गणपती बघायला आलो. एक तर इकडे जागा असेल ना इकडे चला. इकडे पण राहतात पाय पडला. लाईट नाही करण्याची व्यवस्था मंडपामध्ये केली आहे. कसा चालतोय. गर्दी कमी झाली आहे इकडं. दगडूशेठचं तर काय बाहेरून दर्शन घेतलं, इतकी गर्दी आहे दगडूशेठला प्रमाणात बाहेर. आणि आता या रोडने मी चाललो आहे. इथं मानाचा किस्सा गणपती झाला होता मग अशी. दगडूशेठचं दर्शन केल्याच्या नंतर आम्ही इथे एका मंडळापाशी गेलो. तिथे इतकं सुंदर देवीचं, जे केरळचीच देवी होती तिचं डेकोरेशन केलं होतं. आणि गणपती पण खूप सुंदर होता त्यांचा. आणि काली माता, तिचं रूप धारण करणाऱ्या देवीचा मुखवटा त्यांनी दाखवलेला होता. खूप छान होता. आणि महाल पण, म्हणजे मंदिर खूप छान बनवलं होतं. महाल टाईप एकदम बनवलं होतं. आणि हे पहा काली माताचं रूप किती छान दिसते. आणि पूर्ण डेकोरेशनच आम्हाला तर खूप आवडलं. नक्की जा पुण्यात पाहिलं हे डेकोरेशन तुम्ही. त्याला उचलून द्यावं लागेल. चला नाही पुढे बघ. चल पप्पांकडे. गणपती बाप्पा. तुळजाभवानी. मुलांचे मुलींचे लक्ष ठेवा. गर्दी वाढत आहे. पॉकेट मोबाईल सांभाळून ठेवा. इथं महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचं डेकोरेशन केलं होतं. खूप छान डेकोरेशन केलं होतं. नूतन मित्र मंडळ किती छान देखावा केलाय. मस्त ते 2 हारे मस्त केलं. गणपती हा पुण्याचा लंबोदर. गणपती बघत असताना एक मुलगी दिसली. एक दोरीवरून चालली होती. पहा एका सिंगल दोरीवर कशी उड्या मारते. बापरे.
मुंजाबा बोळ तरुण मंडळ यांनी मुंगी उडाली आकाशी याचा मस्त देखावा सादर केला होता. खूप छान होता तो देखावा. अनय आणि आरव खूप छान मन लावून पाहत होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चौघां भावंडांचा हा देखावा होता. ज्ञानेश्वर माऊलीं आणि त्यांची 4 भावंड. खूप छान हा डेकोरेशन देखावा होता मुंजाबा बोळ तरुण मंडळाने केलेला. आम्हाला तर खूपच आवडला. नक्की पुण्यामध्ये आल्यानंतर हा तुम्ही देखावा पहा आणि कसा वाटला तो कमेंट करून आम्हाला सांगा. चल भरत मित्र मंडळाने पोवाडा बनवलेला आहे. गणपतीची मूर्ती तर पहा किती सुंदर आहे. चला पुढे चालू हसला का तू? बिला नाही का? बाप्पाच्या पाया पडून ये जा ना देवाच्या पाया पडून. मी जाऊ का गणपतीच्या पाया पडून ये? हो चांगलं भूत नव्हतं, मी लय मारलं त्या भूताला. आणि नाव तर कसं दिलंय बघ का. पहले सख्त करो सिवा दोस्त के लोगों के सर कलम करके जवाब में दे. काय झालं? बाप्पा बघायचा ना, गणपती बाप्पा. कहर माजवला. प्लेगच्या साथीने हाहाकार पसरवला होता आणि व्यापार वृद्धी व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या ब्रिटिशांनी भारतीयांवर अमानुष अत्याचार करत अवघा हिंदुस्थानच विकायला काढला होता. भारतीयांच्या अस्मिता, धर्मभावना, आरोग्य आणि सामाजिक व्यवस्थेवर ते जुलमी अत्याचार करत होते. त्यांच्या कृतीतून त्यांची वृत्ती दिसू लागली होती. सामान्य माणसाचा छळ करून त्याच्या मनात भीती निर्माण करायची. फोडा आणि झोडा म्हणत राज्य करायचे ही त्यांची वृत्ती बळ धरत होती. अर्ध्या जगावर सत्ता असणारे इंग्रज भारतीयांवर अनन्वित अत्याचार करत जनसामान्यांच्या मनात दहशत निर्माण करून सत्ताकारण करत होते. आणि अशा वेळी पुण्यनगरीतील एका कीर्तनकाराच्या घरातील सुदृढ, स्वाभिमानी आणि देशभक्त असणाऱ्या मुलांनी या अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र घेऊन एक नवा इतिहास घडवला. या मुलांच्या बेदरकार पराक्रमाची आणि प्रेरणादायी त्यागाची, राष्ट्रनिष्ठ आत्मसमर्पणाची ही गोष्ट नारायणपेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट सविनय सादर करीत आहे. ऐतिहासिक सजीव देखावा गोंद्या आला रे. नानापेठचा राजा. मस्त एन्जॉय करतोय गणपती बाप्पा पाहायला. काही त्याची किरकिर नाही, काही नाही. एन्जॉय चाललाय त्याचा मस्त. अनय, हे बेबी. आप्पे आप्पे राहते. कसे आहेत आप्पे?
आपले कसे आहेत? आपले खायचे दे त्याला, आपले दे खा. इथे सगळा लायटिंगचा देखाव होता. तिथे फक्त लाईट्स म्हणजे जसे सॉन्ग लागतील त्यावर हे म्युझिक डान्स करतं. म्हणजे लाईट्सचा छान देखावा होता आणि त्यांचा गणपती पण खूप छान होता. आणि जे सॉन्ग लागेल त्या सॉन्गवर हे म्युझिक लाईट्स व्हायच्या. खूप छान वाटायचं. आरो दादा वाजवत होते, आता नाही वाजवत. कसं वाजवायचं? सुदर्शन मित्र मंडळ मस्त केलंय ते गणपती. फ्लावर्स डेकोरेशन, गाड्या येतात. मेट्रोच्या लाईटी पण कशा लागल्यात. आणि हे काय रे, कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय कसं तरी. मेट्रो बघ, मेट्रो बघ चालली आत्ता. हा सारखीच चालू असते वाटते इकडे. गेली लय लांब आहे अजून बाबा, पाय दुखायला लागले माझ्या. आणि बघ कसं कर, मस्त मज्जा आहे चालली त्याची. गेली मेट्रो. 1:30 वाजेपर्यंत, 1:30 वाजे तरी पण चालू आहे मेट्रो. कुठे गेली? तिकडे गेली वाटतं. रात्रीचे वाजले 1:30. आम्ही चालले आता घरी. कसं वाटलं तुला गणपती? चांगलं वाटतं ना? छान होते का गणपती? परवा पण आम्ही येणार आहे. हो, परवा मॉर्निंग जायचं. परवा सगळेच येणार. मला कसा वाटला तो नक्की कमेंट